हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी आज गावी आलेली आहे सुट्टीसाठी. आपण किती जरी शहरामध्ये राहिलं तरी गावची कमी काही भरून निघत नाही. कारण गावचं जे वातावरण म्हणजे पहिल्यापासून आपलं लहानपण वगैरे सगळं इकडेच गेलेलं असतं ना, त्यामुळे इकडची आठवण ही कायम येतच राहते. वाटतं कधीशी एकदा सुट्टी भेटते आणि आपण कधी गावाला जातो. आणि इथून जाताना पण असं रडू येतं, डायरेक्ट रडायला येतं की बाबा राहू दे जायचं इथून कशाला. म्हणजे असं वाटतं की राहू दे सगळं सोडून मग इथंच राहावं, इथंच सेटल व्हावं. पण जबाबदाऱ्यामुळे जावं लागतं बाहेर. त्याच बालपणामध्ये माझ्या काही मैत्रिणी होत्या, जसं की पाळीव प्राण्यांमध्ये आपलं तर खूप जीव गुंतलेलं असतं गावाकडच्या माणसांचा. तर लहानपणापासून म्हणजे प्राण्यांसोबत जनावरांसोबत राहण्याची सवय लागलेली असते आपल्याला, की बाबा आपण प्रत्येक वेळी त्यांची कामं वगैरे आपल्यालाच करावं लागेल. किंवा शाळेवरून आलो, समजा कॉलेजवरून आलो, तर त्यांची कामं आपल्यालाच तर लहानपणी काय झालेलं, जेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे 3री-4थीमध्येच होतो, तेव्हा मम्मीने ना एक छोटीशी म्हस आणलेली होती. छोटी म्हशीचं पिल्लू होतं ते. 5-6 महिन्यांचं होतं काहीतरी. त्याची आई वारलेली होती म्हणून मम्मी घेऊन आली होती. आणि तेव्हापासून मी हिला जपत होते. म्हणजे हिच्यासोबत मी काय म्हणजे प्रत्येक गोष्ट मी करायची, की तिच्या म्हणजे आता ती जोपर्यंत छोटी होती तोपर्यंत तिला आणणं बांधणं, जेवण म्हणजे खायला टाकणं, चारा टाकणे, परत पाणी पाजणं, हे सगळं मी करत होते. आणि परत ती जशी मोठी झाली म्हणजे मी गेल्यानंतर मग ते मम्मीला करावं लागतं. पण म्हणतो मुक्या प्राण्यांना काय कळत नाही, पण माणसांपेक्षा जास्त ह्या प्राण्यांनाच कळत असतं की बाबा म्हणजे आपण जर कधी डाऊन फ्लोमध्ये असतो ना, तर ते म्हणजे एकदम अटॅच असतात आपल्यासोबत, की त्यांना कळतं की मग ते जवळ येतात आपल्याला, असं प्रेमाने जवळ येणं वगैरे त्यांना लगेच कळून जातं. तर ही माझी फ्रेंड आहे, म्हणजे लहानपणापासून मी सोबत. रंगो, तर हिचं नाव रंगो आहे. रंगो जात ना बबडी, हिचं नाव रंगो आहे. आणि ही माझ्या कायमसोबत असायची, म्हणजे लहानपणापासून ते आतापर्यंत. मी आता 5-6 महिन्यानंतर आली तरी पण अशी जनावरं ही प्रत्येकाला मारते. म्हणजे कोणी दुसरं जर जवळ गेलं ना तिच्या, तर मग ती अशी पळून मारते. पण मी गेले ना म्हणजे मला काय करत नाही. आणि ही भिंगरी, हिचं नाव भिंगरी आहे. ही आता 3 वर्ष झालं आणली असेल मम्मीने. तर ही कायमसोबत असायची. आणि मी तिला सांभाळल्यामुळे ना, तर माझं कॉलेजचा खर्च वगैरे सगळं म्हणजे धारा पण मला काढायला लागायचे, शेण वगैरे. मी कॉलेजला जायची तेव्हा तिचं शेण काढून आणि धार काढून जायची, कारण ती कोणाला धार देत नव्हती तेव्हा. आणि आल्यानंतर मग मम्मी आधी बांधायची तिला, आणि आल्यानंतर मग तिला घेऊन यायचं, पाणी पाजायचं, डबल दुसऱ्या जागेवरती बांधायचं आणि संध्याकाळी घेऊन यायचं. आणि तिच्यासाठी पाला वगैरे किंवा ओझं घेऊन येणं किंवा मका घेऊन येणं, ती सगळी कामं मला करायला लागायची. ती खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, म्हणजे काय राहणार. तिचं नाव रंगो आहे. आणि हिचीच एक मुलगी म्हणजे तिची छोटी पिल्लू आहे, तिचं नाव डॉली आहे. त्या घरी आहे, ती पण दाखवते मी तुम्हाला. म्हणजे ती एवढी भारी आहे ना, ती पण सगळ्यांना मारते आईसारखी. आणि हिचं नाव भिंगरा आहे. भिंगरा हे आम्ही मोरेमाळ्यातून आणली होती. म्हणजे पप्पांचे मित्र होते संजय काका, त्यांच्याकडून आणली होती. ही एवढी स्वीट आहे ना, म्हणजे प्रत्येकाला घाबरते, कोणाला मारत नाही काय नाही, प्रत्येकाला घाबरते. हे बघ भिंगरा इधर दे. आता मध्यंतरी ही आजारी पडली होती, बट आता तिथे पण ठीक आहे. मला पाहून हा पूर्ण आमचा इलाका आहे. ते तुम्हाला छोटवाले दिसते त्यांना, ते भूषणगड आहे, हरनाई देवीचं मंदिर. हे पूर्ण आमचं गाव आहे. इकडचं साईड, तिकडून पुढे गेल्यानंतर पुढे आमचं गाव आहे. इकडून पलीकडे गेल्यानंतर होळीचं गाव आहे, तिकडून पलीकडे गेल्यानंतर शिरसवडी. जे काका आहेत त्यांच्या तिकडची, तिचं नाव सोनी आहे आणि ही कोणेगावची म्हणून तिला कोणेगावची म्हणतात. ती दिदीच्या तिकडून आणली होती मस्त. ती रंगो, तिच्या आता शिंगामध्ये आता दोरा अडकलाय, त्याला आम्ही कासरा म्हणतो इकडे. आता तिची तळमळ बघा. आता टाइम झालेला आहे ना तिचं आता घरी जायचं. मग ती कधी कधी काय करायची, तिचे शिंग आहेत ना अशी गोल आहेत, मग त्याच्यामधून अशी दोरा असं ओपन म्हणजे उडून घ्यायची आणि कोणाच्या रानात जायची.
आमच्या पूर्ण गावामध्ये ती म्हणजे आमची फेमस आहे की ती निघून जाते, पळून जाते, कोणाचं पण खाते. म्हणजे कोणाचं जरी खाल्लं ना कोणी, म्हणजे कोणी मच नाही बघितली तरी पण बेधडक ते आमच्या घरी यायचे. तिच्यामुळे आमच्या मम्मीने खूप सारी भांडणं केलीत. आणि मध्ये काय झालं होतं, मम्मीने डायरेक्ट असं ना विकायचा प्लॅन केला तिचा, की तिला विकायला मम्मीने म्हणजे काय म्हणतात त्याला ॲडव्हान्स घेतला होता त्या माणसाकडून. आणि मी रडून म्हणजे 2 तास रडून परत मामाला फोन करून मग मम्मीला फोन करून डबल म्हणजे ते रिटर्न द्यावं लागलं त्यांना. आणि मम्मीला विकायला लावली. मम्मी बोलते तू तिकडे राहते आणि मग इकडं असं का करते की तू, म्हणजे आम्हाला म्हणजे सांभाळायला असं ती काय करते की त्रास लय देते, निघून जाते मधूनच, कधी कधी तर रात्रभर नसते. त्यामुळे मम्मी काय बोलते तिला विकून टाकूया. पण काय होतं माहिती का, तिला लहानपणापासून आता आपण त्या माणसासोबत किंवा आता माझ्यासोबत राहिलं तरी पण अटॅचमेंट होती. ते तर जनावर आहे आणि ते किती प्रेम करतं आपल्यावरती. प्रमाणच नाहीये त्याला, काही लिमिटच नाहीयेत. लिमिटपेक्षा जास्त प्रेम करत असते ती आपल्यासोबत. मी जेव्हा पुण्यात होते ना तेव्हा मम्मीला व्हिडिओ कॉल केला ना, मी असं म्हणत होते की तुमचं काय चाललंय हे ते. तर मी त्यांना बोलायचे की माझ्या म्हशी कशा आहेत. म्हणजे माझी मांजर पण आहे, तिचं मंगू नाव आहे, आणि माझी म्हशी रंगू. हिच्याशी एवढा कॉन्टॅक्ट नाही आहे माझा, म्हणजे तिला सांभाळलंय मी 2 वर्ष, पण एवढं काय अटॅचमेंट नाही तिच्यासोबत. ही लहानपणापासून सोबत होते ना, म्हणजे छोटंसं पिल्लू होतं ते 6 महिन्याचं, तेव्हापासून तिला सांभाळत आहे ना, त्यामुळे तिच्यासोबत जास्तच अटॅचमेंट झाली होती. तुमची भिंगरा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तिचं पिल्लू डॉली ती घरी आहे, ती पण दाखवेन मी तुम्हाला. आणि आमच्या 2 शेळ्या पण आहेत, एकीचं नाव लाली आणि एकीचं नाव सोनी. तीच तेवढी शांत ती नाहीये, पण दुसरं कोणी माणूस आला ना डायरेक्ट अंगावर धावून जाते. म्हणजे आता आमच्या गावातली जे पण म्हशी वगैरे बांधायला येतात ना इकडे माळावरती, आता एवढं मोठं माळ आहे आमचं, ते भूषणगडच्या पायथ्यापर्यंत. एवढं मोठं माळ आहे ना, पण तिच्या बाजूला जाणार म्हणजे एक पण जनावर असं नाही की तिच्या बाजूने जाईल, कारण ती तिथून गेले ना ती डायरेक्ट त्यांच्या अंगावरती जाते. म्हणजे कितीतरी म्हशींना तिने मारले. पण सगळे मला म्हणतात की तू जाते ना, तू घेऊन जाते ना, म्हणजे ऍटलिस्ट तिला तरी, कारण ती तापच तेवढं देते. आणि खूप दिवसातून गावाला आलं ना असं वाटतं की बाबा आता इथंच राहावं, म्हणजे इथून जाऊच नाही. असं वाटतं की राहू दे काम, जाऊ देते, इथंच राहावं, इथंच सेटल व्हावं, काहीतरी करावं असं. म्हणजे गाव ते गाव, गावची सर कोणालाच येणार, कशालाच येणार. भिंगऱ्याला सोडलेलं आहे तर हिची तळमळ, हिला घरी जायची घाई झाली. ती बघा भिंगरा, तिला तर दुसऱ्याच्या रानात जायला एवढा इंटरेस्ट आहे की काय सांगत. तर आम्ही घरी जातो, हिला अजून सोडल्यानंतर जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तिची तळमळ राहते की घरी जायचंय. आणि सोडल्यानंतर मग डबल यांना चरायचं तशीच आहे. एवढं राहतं की जेव्हा आपण बाहेर जातो राहायला किंवा नोकरीला वगैरे बाहेर जरी असलो आणि डबल आपण घरी आलो ना, मग आपल्याला असं वाटतं की आम्ही माझ्याच घरात पाहुणे. म्हणजे मम्मी जसं बोलायची आधी, म्हणजे आता बहिणीला बोलते, सानीला बोलते की तू हे कर ते कर, म्हणजे मला तसं नाही बोलत आता की तू बस म्हणते मी करते. पण पहिलं कसं व्हायचं, तूच करायचं सगळं, पण आता ते होत नाही. आता बघा ती जर पुढे गेली ना तर हिला पण जायचं. हे आमच्या गावाचं शिवार आहे. खूप मोठं नाही आमचं गाव, म्हणजे जास्तीत जास्त 50 घरं असतील. आणि अजान होते आता पूर्ण गावामध्ये ना एकही म्हणजे मराठी माणूस नाही किंवा अदर कास्ट नाही. पूर्ण गाव पूर्ण मुस्लिम आहे, तरी पण पूर्ण महाराष्ट्रीयन सण वगैरे, बेंदूर बोला, सगळे सण साजरा करतो आम्ही, ते पण एकजुटीने. बेंदूर तर खूप मोठा करतो आम्ही. ही आमची लाली आहे, ही आमची डॉली आहे आणि ती आमची सोनी आहे. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला याच्यामधील कोणतं नाव आवडलं. आणि हे आमची मंगुडी आहे,
दिसायलाच फक्त साधी होळी आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर